नमस्कार, मी स्नेहल घरपणकर. एसपी9 मराठीमध्ये आपलं स्वागत. तर पाहूयात आजच्या टॉप 9 न्यूज. नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय मानांकन टेनिस स्पर्धेत कोल्हापूरच्या सार्थक गायकवाडने 16 वर्षाखालील गटात सक्षम भन्साळीचा पराभव करीत विजेतेपदाला गवसणी घातली. यासह त्याने दुहेरीत अर्जुन परदेशीच्या साथीने दुहेरीचेही विजेतेपद पटकावले. नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय मानांकन टेनिस स्पर्धेत कोल्हापूरच्या सार्थक गायकवाडने 16 वर्षाखालील गटात सक्षम भन्साळीचा पराभव करीत विजेतेपदाला गवसणी घातली. यासह त्याने दुहेरीत अर्जुन परदेशीच्या साथीने दुहेरीचेही विजेतेपद पटकावले. स्पर्धेतील निकाल असा आहे की सार्थक गायकवाडने महाराष्ट्राच्याच अर्णव चावलाचा 6-2, 6-2 असा पराभव करीत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या फेरीत त्याने महाराष्ट्राच्याच वैरण सूर्यवंशीचा 7-5, 6-1 असा पराभव करीत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. तिसऱ्या फेरीत सार्थकने शिवराज भोसलेचा अटीतटीच्या लढतीत 7-6, 6-2 असा पराभव करीत उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत त्याने आरुष जोशीचा 6-1, 6-2 असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत त्याने कडवी झुंज देत महाराष्ट्राच्या सक्षम भन्साळीचा 7-6, 6-1 असा पराभव करीत विजेतेपदाला गवसणी घातली. अवकाळी पावसामुळे लाखो रुपयांचे पीक वाया गेले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसामुळे गेला आहे. सरकारने नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे, विशेष पॅकेजची घोषणा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. अवकाळी पावसामुळे लाखो रुपयांचे पीक वाया गेले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसामुळे गेला आहे. सरकारने नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे, विशेष पॅकेजची घोषणा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचा शेतकरी आक्रोश मोर्चा आज नाशिकमध्ये आहे. जयंत पाटील यांनी आज जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील रामाची पिंपळस या गावात जाऊन नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी केली. तसेच शेतकरी सुभाष विठोबा मत्सागर यांचा शेतात काम करत असताना अवकाळी पावसाच्या गारपिटीने मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबियांचीही सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी ही मागणी केली. जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अजून मदत मिळाली नाही की अजून अनुदानही आलेली नाही. अनुदानाची अनेकदा घोषणा केली, मात्र ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात अजून वर्ग झालेले नाहीत. सरकारने या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहायला पाहिजे, असे आवाहन त्यांनी सरकारला केले. कोल्हापुरात शेंडा पार्कमध्ये 30 एकरात 1000 कोटींचे 1100 बेडचे सर्व सोयी सुविधायुक्त अद्ययावत हॉस्पिटल आहे. या सर्व स्वतंत्र प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्यक मंत्री पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते लवकरच या कामाचे भूमिपूजन होणार आहे. कोल्हापुरात शेंडा पार्कमध्ये 30 एकरात 1000 कोटींचे 1100 बेडचे सर्व सोयी आणि सेवा सुविधायुक्त अद्ययावत हॉस्पिटल होत आहे. या सर्व स्वतंत्र प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्यक मंत्री व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते लवकरच या कामाचे भूमिपूजन होणार आहे. दरम्यान छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटल म्हणजेच CPR मध्ये अत्यावश्यक सोयीसुविधा अंतर्गत रस्ते आणि ड्रेनेज लाईनसाठी 44 कोटी रुपये निधी मंजूर झाल्याचेही त्यांनी सांगितले. मंत्री मुश्रीफ म्हणाले, शेंडा पार्क येथे होत असलेल्या राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी एकूण 30 एकर जागा राखीव ठेवली आहे. ही जागा आणि संपूर्ण परिसर विकसित करण्याचे काम वैद्यकीय शिक्षण विभागाने युद्धपातळीवर हाती घेतले आहे. यामध्ये सामान्य रुग्णालय व बाह्य रुग्ण विभागासाठी 600 बेड आहेत. 250 बेडचे स्वतंत्र अत्याधुनिक व अद्ययावत कॅन्सर हॉस्पिटल आणि 250 बेडचे सर्व सुविधायुक्त सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अशी विभागणी आहे. राजर्षी शाहू खासबाग कुस्त्यांच्या मैदानातील तटबंदीस लागून उलटा अशोकाच्या 100हून अधिक झाडे आहेत. या झाडांमुळे तटबंदी ढासळू लागली आहे. त्यामुळे ही झाडे तोडण्याबाबत महापालिका वृक्ष प्राधिकरणाने 7 दिवसांच्या आत हरकत नोंदवण्याच्या नोटीस झाडांवर चिटकवल्या आहेत. राजर्षी शाहू खासबाग कुस्त्यांच्या मैदानातील तटबंदीस लागून उलटा अशोकाच्या 100हून अधिक झाडे आहेत. या झाडांमुळे तटबंदी ढासळू लागली आहे. त्यामुळे ही झाडे तोडण्याबाबत महापालिका वृक्ष प्राधिकरणाने 7 दिवसांच्या आत
हरकत नोंदवण्याच्या नोटिसा झाडांवर चिटकवल्या आहेत। याची दखल घेऊन पर्यावरण प्रेमी व कुस्ती प्रेमींनी ही झाडे न तोडता त्यांची पुनर्लागवड करावी अशी मागणी केली आहे। कुस्ती सम्राट युवराज पाटील व उत्तरेचा प्रसिद्ध मल्ल सतपाल यांच्यात 11 फेब्रुवारी 1984 ला याच खासबागेत कुस्ती झाली। या दरम्यान महापालिका प्रशासनाने मैदानाचे नूतनीकरण केले। त्यामध्ये तटबंदीलगत 125हून अधिक उलटा अशोक जातीची झाडे लावली। त्यातील 100हून अधिक झाडे आजही दिमाखात उभी आहेत। गेल्या 4 दिवसांपासून सांगली जिल्ह्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील 70% द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत। 80,000 एकर क्षेत्रापैकी 56,000 एकराहून अधिक द्राक्ष बागांचा आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चिखल झाला आहे। गेल्या 4 दिवसांपासून सांगली जिल्ह्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील 70% द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत। 80,000 एकर क्षेत्रापैकी 56,000 एकरहून अधिक द्राक्ष बागांचा आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चिखल झाला आहे। फुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागात घडकूस आणि मनी गळाग मोठ्या प्रमाणात झाली आहे। मऊ पडू लागलेल्या द्राक्षांतील द्राक्षांना तडे गेले आहेत। द्राक्ष बागांच्या नुकसानीचे हे सलग 3रे वर्ष आहे। या नुकसानीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी कोलमडून गेला आहे। जिल्ह्यात 80,000 एकर द्राक्ष बागेचे क्षेत्र आहे। 2 वर्षांपूर्वी अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागायतदार शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला आहे। यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे टंचाईचे सावट असताना देखील शेतकऱ्यांनी नव्या उमदीने द्राक्ष बागा फुलवण्यासाठी जीवाची रान केले। यावर्षी हंगाम चांगला जाईल अशी अपेक्षा व्यक्त होत असतानाच गेल्या आठवड्यातील खराब हवामान आणि अवकाळी पावसाच्या अवकृपेमुळे शेतकरी पूर्णपणे कोलमडून गेला आहे। 4 महिन्यांची हजेरी लावून मानधन काढून दिल्याच्या मोबदल्यात 12,000च्या लाचेची मागणी करत त्यातील 8,000 रुपये स्वीकारताना महापालिकेच्या प्रभारी मुकादम किशोर जगन्नाथ जबडे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले होते। या प्रकरणी जबडे याला महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी गुरुवारी निलंबित केले। 4 महिन्यांनी हजेरी लावून मानधन काढून दिल्याच्या मोबदल्यात 12,000च्या लाचेची मागणी करत त्यातील 8,000 रुपये स्वीकारताना महापालिकेच्या प्रभारी मुकादम किशोर जगन्नाथ जबडे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले होते। या प्रकरणी जबडे याला महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी गुरुवारी निलंबित केले। तक्रारदार हा मानधनावर महापालिकेकडे सेवेत आहे, तर संशयित किशोर जबडे हा आरोग्य विभागात प्रभाग 20 साठी प्रभारी मुकादम म्हणून कार्यरत आहे। तक्रारदाराची 4 महिन्याची हजेरी लावून मानधन काढून देण्याच्या मोबदल्यात प्रत्येक महिन्याचे 3,000 असे 12,000ची मागणी तक्रारदाराकडे केली होती। तडजोडी यांनी 8,000ची लाचेची मागणी केल्याचे लाचलुचपतच्या तपासात निष्पन्न झाले होते। त्यानुसार मिरज शहर पोलीस ठाण्याच्या बाजूस असलेल्या एका चहा टपरीजवळ सापळा लावला असता तक्रारदाराकडून 8,000ची लाच स्वीकारताना जबडे याला रंगेहात पकडले होते। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जबडे याला निलंबित करण्यात आले। महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी ही कारवाई केली। धनगर समाज आरक्षणासाठी खंडाळा तालुक्यातील समाज बांधवांनी शुक्रवारी दुपारी 5 तास चक्काजाम आंदोलन केले। त्यामुळे सुमारे 8 किलोमीटर साताऱ्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या चर्चेनंतर 5:45 वाजता आंदोलन मागे घेण्यात आले। धनगर समाज आरक्षणासाठी खंडाळा तालुक्यातील समाज बांधवांनी शुक्रवारी दुपारी 5 तास चक्काजाम आंदोलन केले। त्यामुळे सुमारे 60 किलोमीटर साताऱ्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या चर्चेनंतर 5:45 वाजता आंदोलन मागे घेण्यात आले। खंडाळा तालुक्यातील समाज बांधवांनी काही वर्षांपूर्वी साखळी उपोषण केले होते, मात्र शासन पातळीवर अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याने लोणद येथे गणेश केसरकर यांनी उपोषण सुरू केले। गेल्या 15 दिवसात या उपोषणाची दखल शासनाने घेतली नसल्याने धनगर समाजाने रास्ता रोको आंदोलनाचा पर्याय निवडला आहे। या आंदोलनासाठी तालुक्यासह भागातील इतर ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात धनगर समाजातील महिलांसाठी समाज बांधव जमले होते। चक्काजाम आंदोलनामुळे दोन्ही बाजूंनी 40-50 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या। साताऱ्याकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक लोणद मार्गे वळवण्यात आली, मात्र तो मार्गही कोंडला होता। त्यामुळे पोलीस आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते।
राजाराम बापू हुतात्मा कृष्णा हे कारखाने आणि त्यांच्या डिस्टिलरींना एकूण 4,46,40,000 रुपये पर्यावरणीय नुकसान भरपाई आकारली आहे। या दंडाचे प्रतिज्ञापत्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपविभागीय अधिकारी नवनाथ अवताडे यांनी दिनांक 29 नोव्हेंबर 2023 रोजी राष्ट्रीय हरित लवादाच्या खंडपीठाकडे सादर केले आहे। राजाराम बापू हुतात्मा कृष्णा हे कारखाने आणि त्यांच्या डिस्टिलरींना एकूण 4,46,40,000 रुपये पर्यावरणीय नुकसान भरपाई आकारली आहे। या दंडाचे प्रतिज्ञापत्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपविभागीय अधिकारी नवनाथ अवताडे यांनी दिनांक 29 नोव्हेंबर 2023 रोजी राष्ट्रीय हरित लवादाच्या खंडपीठाकडे सादर केले आहे। याचिकेवरील अंतिम सुनावणी 15 फेब्रुवारी रोजी आहे, अशी माहिती याचिकाकर्ते स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे, ओमकार वांगीकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली। फराटे व वांगीकर म्हणाले, कारखान्याच्या प्रदूषणामुळे कृष्णा नदीत जुलै 2022 मध्ये मृत मासे आढळून आले होते। नदीच्या प्रदूषण प्रकरणी पुणे येथील हरित लवादाकडे याचिका दाखल होती। यावर न्यायालयाने 24 ऑगस्ट 2022 रोजी तज्ज्ञ समिती नेमून समितीला अहवाल देण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार समितीने 15 नोव्हेंबर 2022 रोजी हरित न्यायालयात अहवाल सादर केला। पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने हिवाळ्यातच जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये 88% पाणीसाठा शिल्लक आहे। पिण्यासाठी तसेच शेतीसाठी पाण्याची प्रचंड मागणी वाढल्याने पुढच्या पावसाळ्यापर्यंत धरणातील पाणी पुरवण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे। पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने हिवाळ्यातच जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये 88% पाणीसाठा शिल्लक आहे। पिण्यासाठी तसेच शेतीसाठी पाण्याची प्रचंड मागणी वाढल्याने पुढच्या पावसाळ्यापर्यंत धरणातील पाणी पुरवण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे। यामुळे आतापासूनच पाटबंधारे प्रशासनाने शेतीसाठी उपासबंदी लागू केली आहे। जिल्ह्यात मोठे प्रकल्प 4, मध्यम प्रकल्प 10, लघु पाटबंधारे प्रकल्प 56 आहेत। या सर्व धरणात 88%च पाणीसाठा आहे। गेल्या वर्षी याच दिवसात 87% पाणीसाठा होता, मात्र यंदा सर्व धरणे 100% भरलेली नाहीत। यामुळे उपलब्ध असलेले पाणी जपून वापरावे लागणार आहे। दरम्यान दूधगंगा काळंबावाडी धरणाला गळती लागली आहे, ती काढण्याचे नियोजन केले आहे। या धरणातील पाण्यावर यंदा ऊसाचे क्षेत्र कमी करा, असे आवाहन पाटबंधारे प्रशासनाने केले आहे। आजच्या टॉप 9 न्यूज इथे संपल्या। पुन्हा भेटूत नव्या बातम्यांसोबत। तोपर्यंत तुम्ही पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।